कोणताही मंत्र किंवा श्लोक हे केवळ चांगल्यासाठीच वापरले जातात असं नाही. जसं चाकू भाजी फळं कापायला वापरला जातो तसाच तो कोणाला तरी इजा करायलाही वापरता येतो. तसंच मंत्रही सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीसाठी वापरले जाऊ शकतात. जगामध्ये लोककल्याणाची भावना करणारे जसे लोक आहेत तसे लोकांचे वाईट व्हावे अशी भावना असणारेही लोक आहेत. तसंच माणसांना आणि या मंत्रांना आणि श्लोकाला देखील असतात. मोठा आजार आहे जळणं. दुसऱ्याची प्रगती पाहून अस्वस्थ होणारे हे खूप झालेत. आणि मग हे लोक शब्दांचाही वापर नकारात्मक ऊर्जेसाठी करतात. त्यामुळे चांगल्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचू न देता लोकांना भ्रमित करणं असाही काही मंडळींचा स्वभाव असतो. अशी मंडळी या नकारात्मक तंत्राचा किंवा मंत्राचा वापर करतात. जग कसं खोटारडं आहे, जग कसं वाईट आहे, जग कसं पाखंडी आहे आणि आपण कसे चांगले आणि आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा एक जळणाऱ्यांचा एक अख्खा गटच असतो. आणि म्हणून आपलं मनतंत्र हे जागेवर असणं गरजेचं आहे.